हॅलो. मिशन आरंभ अंतर्गत ऑनलाईन इयत्ता 8वी शिष्यवृत्ती क्लासमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. कालपासून आपण गणित हा विषय घेतलेला आहे आणि या गणित या विषयामध्ये महत्वमापन याच्यामध्ये पृष्ठफळ आणि घनफळ या घटका संदर्भात जगदंबा विद्यालय राशीन या विद्यालयाचे शिक्षक श्री देवदत्त जगताप सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. काल त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. जगताप सर हे सेट आणि नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि स्पर्धा परीक्षेचा त्यांचा एक 20 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यामुळं आपली कुठलीही शंका असेल तरी त्यांनीच काल तुम्हाला आवाहन केलं होतं की त्यांनी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे आणि त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कोणतीही शंका असेल तर त्या ठिकाणी व्हॉट्सअप करून विचारू शकता. त्याचबरोबर आपला जरी घटक पृष्ठफळ आणि घनफळ असला तरी क्षेत्रफळाशी निगडीत असल्यामुळं आणि सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला उदाहरणं सोडवताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे संबोध स्पष्ट करणे गरजेचं होतं. त्यामुळे काल त्यांनी कालच्या तासामध्ये क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ याच्या संदर्भात जवळजवळ इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांनी आपल्याला संपूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे. आज आणि उद्या हे 2 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण ते 2 दिवस आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या या क्लासचा फायदा घ्यायचा आहे. सर्वांनी पेन आणि वही घेऊन उपलब्ध राहायचं आहे, उपस्थित राहायचं आहे आणि नुसतं ऐकण्याचं काम करायचं नाही, तर ते जे सांगतील त्या पद्धतीने कृती करायचे. काही क्लुप्त्या त्यांनी सांगितले, काल काही सूत्र पण त्यांनी सांगितले जे आपल्याला माहित नव्हते, तर ते सूत्र सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आता समजा पृष्ठफळ आणि घनफळाचं काही उदाहरणं असतील तर त्यांच्याबरोबर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे एक वही असणं गरजेचं आहे आणि काही मग त्यानंतर तुम्हाला तास झाल्यानंतर PDF शेअर केली जाईल आणि मग त्या PDF मधल्या उदाहरणांचा तुम्ही घरी सराव करायचा आहे. तर जगताप सरांना मी विनंती करतो आपणा सर्वांतर्फे की त्यांनी तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद. Hi, good evening, friends. Myself Jagtap DM. I am from Rayat Shikshan Sanstha, Sri Jagdamba Vidyalay, Rasin, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. आज मी जो घटक शिकवणार आहे तो घटक असणार आहे पृष्ठफळ आणि घनफळ. या अनुषंगाने इयत्ता 8वी स्कॉलरशिप की 9 फेब्रुवारी 2025 रोजी जी परीक्षा होणार आहे, या अनुषंगाने ही परीक्षा यासाठी महत्वाची नाही तर माध्यमिक क्षेत्रातील गुणवत्ताधारक विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि नावलौकिक करतात आणि भविष्यात मोठमोठे अधिकारी होतात. या परीक्षेला राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवर बक्षीसही राज्य शासनाकडून दिली जातात. इयत्ता 5वी करता 3 किंवा 5 वर्ष रुपये 5,000 आणि इयत्ता 8वी करता 3 किंवा 5 वर्ष रुपये 7,000 अशी शिष्यवृत्ती मिळते. 3 वर्षाची शिष्यवृत्ती ही राज्यस्तरीय शिष्यवृत्ती धारकाला मिळते, जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती धारकाला मिळते, तर राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारकाला मात्र 5 वर्षे ही शिष्यवृत्ती प्राप्त होत असते. चला आजच्या घटकाकडे वळूया. या ठिकाणी आपण काल पाहिलेलं होतं की 2D आणि 3D डायमेन्शन, त्यानंतर फॉर्म्युलेज ऑफ ऑल ट्रायंगल, ऑल क्वाड्रिलॅटरल अँड सर्कल. Then
नाव या ठिकाणी आपण पाहतोय घन आणि इष्टिकाची ती काल पाहिल्याप्रमाणे मी थोडस फास्ट घेतो म्हणजे एक आजच्या जे काही 60 मिनिटं आहेत यातले 20 मिनिटात आपले फॉर्म्युले होतील आणि पुढचे 40 मिनिटात त्यावर आधारित उदाहरण होतील. या ठिकाणी पहा क्यूब आणि क्यूबाइड म्हणजेच घन आणि इष्टिकाची तिचे 6 पृष्ठ असतात दोन्हीचेही आपण पाहिले की शिरोबिंदू ज्याला वर्टिक्स म्हणतात ते वर 4 आणि खाली 4 एकूण 8 असतात आणि ज्या कडा असतात किंवा बाजू असतात या वर चौरसाचे 4 खाली चौरसाचे 4 आणि उभ्या 4 अशा एकूण 12 असतात. यावरून एक फॉर्म्युला आपण असं लक्षात ठेवू शकतो की हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्हाला भविष्यात उपयोगाला येईल. F प्लस फी इज इक्वल टू E मायनस 2 काय फॉर्म्युला लक्षात ठेवला पहा लिहून घ्या पाहता म्हणजेच काय तर पृष्ठ अधिक शिरोबिंदू फेसेस प्लस व्हर्टायसेस इज इक्वल टू एजेस मायनस 2 म्हणजे कडा वजा 2 या दोन्ही ठिकाणी आपण तो फॉर्म्युला वापरून पाहूया. फेसेस 6 प्लस 8 इज इक्वल टू 14 इज इक्वल टू एकूण एजेस या कडा आहेत त्या एजेस प्लस 2 म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये आपल्या जे सूत्र आहे दोन्हीकडे प्लस आहे. F प्लस फी इज इक्वल टू E प्लस 2 म्हणजे एकूण पृष्ठ अधिक शिरोबिंदू बरोबर एकूण येणाऱ्या बाजू अधिक 2 असा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्यायला काही हरकत नाही. F प्लस फी इज इक्वल टू E प्लस 2. त्यानंतर पुढे जाऊया आपण. एकेकाचं आपण आता सूत्र पाहणार आहोत. या सूत्रामध्ये क्यूब घनाला 6 पृष्ठ असतात. प्रत्येक पृष्ठ हे चौरसाकृती असतं आणि त्यामुळे सुरुवातीला आपण सरफेस एरिया पाहू. सरफेस एरिया याचा अर्थ सगळ्या काल पाहिल्याप्रमाणे क्षेत्रफळांची बेरीज. एकाच क्षेत्रफळ येणार एका पृष्ठाचं ए वर्ग चौरसाकृती आपण एक बाजू ए मांडली ए वर्ग आणि 6 पृष्ठ आहे म्हणून 6a वर्ग हा झाला आपला त्याचा फॉर्म्युला. आता आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम बरोबर ए गुणिले ए बरोबर ए घन ए क्यूब असा आपला घनाचे दोन्ही सूत्र आपली तयार झाली. यानंतर क्यूबाइड पाहू. क्यूबाइड म्हणजे इष्टिकाची ती. या इष्टिकाची तीला लांबी रुंदी आणि उंची असते. घनाची जर तिन्ही ही त्रिमितीची माप वेगवेगळी असतील तर त्याला इष्टिकाची ती म्हणतात. आपण त्याचं उदाहरण पाहिलं होतं काल विटेचं. आणि म्हणून आता या ठिकाणी सारख्या असणाऱ्या 2 पृष्ठ समोरासमोरचे पृष्ठ सारखे असतात म्हणून 2 कॉमन काढलेले आणि तळाचं पृष्ठ आणि वरचं पृष्ठ यांचं आपण क्षेत्रफळ पाहूया LT. त्यानंतर उभी पृष्ठ जे आहेत समोरासमोरची त्याला आपण म्हणणार BH आणि नंतर H आणि L. हे जी समोरची पृष्ठ आहेत आपल्या समोरची त्याला H आणि L. आपण याच्यासाठी काम पाहिलेलं होतं की आपण घनफळाचं सूत्र पहिल्यांदा लक्षात ठेवलेलं होतं LBH आणि 2 कंसात एकूण पृष्ठफळ काढायचं सूत्र आपलं आहे LB. पहिलं दुसरं घेतलं दुसरं तिसरं घेतलं BH अधिक पहिलं तिसरं घेतलं LH. म्हणजे घनफळाचे सूत्र पाठ असेल तर आपल्याला एकूण पृष्ठफळाचं सूत्र एकदम सोपं जातं. घनफळाचे सूत्र पृष्ठफळाच्या सूत्राच्या मानाने तुलनेने अधिक सोपे आहे. त्यामुळे घनफळाची सुरुवातीला पाठ केली की पृष्ठफळाची सूत्र लक्षात ठेवायला सोपे जातात. आपण आता पाहिलं की इष्टिकाची तिचे एकूण घनफळ LBH आणि इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ 2 into the bracket LB plus BH plus LH. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी एकूण आता आपण दोघांची सेपरेट पाहिली दोघांची सूत्र एकदम पाहूया. या ठिकाणी
घन आहे, प्रत्येक बाजूला ए आहे, रिपिटेशन होते परंतु सूत्र पाठ होऊन जाते. ज्या विद्यार्थ्याला सूत्र स्वतः तयार करता येते त्याला ते पाठ करायचीही गरज नाही, आणि सूत्र स्वतः तयार करता येणं म्हणजे तो विद्यार्थी ऑलराऊंडर तयार होतोय असं मानणं होय. कारण पाठांतर कधी म्हणजे दगा देऊ शकेल, परंतु सूत्र जर तयार करता आली तर तो स्वतः त्या गणितात निष्णात व्हायला त्याला मदत होणार आहे. या ठिकाणी एकूण पृष्ठफळ घनाचं बरोबर 6 ही 6 पृष्ठ म्हणून 6 बाजू वर्ग इष्टिकाचे त्याचं एकूण पृष्ठफळ म्हणजे 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. आता हे जे पाहिलं आपण आता एकूण पृष्ठफळाचं पाहिलं. आता आपण आतल्या मावणाऱ्या जागेविषयी पाहूया, म्हणजे आकारमानाविषयी पाहूया. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब म्हणजे घनाचे घनफळ बरोबर A घन आणि इष्टिकाचे तिचे घनफळ बरोबर LBH. यानंतर दोन्ही सूत्र एकत्रच पाहूया. घनाचे एकूण पृष्ठफळ 6A वर्ग, घनाचे घनफळ A घन, इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात LB अधिक BH अधिक LH आणि इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर LBH. यानंतर 8वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना पुढल्या 2 3D आकृती आहेत ज्याला आपण सिलेंडर म्हणजे दंडगोल म्हणतो आणि कोन म्हणजे शंकू असं म्हणतो. या ठिकाणी उभी सरफेस जी आहे तिथं लक्षात घ्या की आपण लॅटरल सरफेस म्हणजे उभे पृष्ठ पाहतो. आता समजा एखादा आपल्या घरातला गोलाकार डबा आहे, त्या डब्याला खाली बूड नाहीये आणि वर झाकण नाहीये, नुसता असा गोलाकार डबा आहे हा इथं दाखवल्याप्रमाणे. मग आता सूत्र कसं तयार होतंय हे लक्षात घ्या. हा डबा मी वर आणि खाली तो पोकळे काहीच नाही, हा कापला नाही तर माझं हे पृष्ठ असं तयार होतंय बरोबर आहे. माझं ही जी बाजू आहे लांबीची, ही लांबीची बाजू म्हणजे काय आहे वर्तुळाची परिमिती ज्याला आपण परिघ म्हणतो. म्हणून माझं सूत्र तयार झालं 2 पाय r आणि ही जी रुंदी आहे ती म्हणजे माझी उंची आहे म्हणून माझं सूत्र झालं 2 पाय RH. लक्षात आलं का सूत्र कसं तयार होते ते पहा. वर्तुळामध्ये डबा आपण कापला, जी काही लांबी होती ती लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय r आणि जी काही रुंदी तयार होते ती रुंदी म्हणजे माझी उंची आहे म्हणजे तो काय झाला 2 पाय RH. आता यानंतर आपण टोटल सरफेस एरिया पाहतोय म्हणजे हे वर झाकण असतं आणि खाली बूड असतं. मग यात काय होतंय तर 2 वर्तुळाची क्षेत्रफळ यामध्ये होत आहे. म्हणजे आपलं जे पहिलं सूत्र होतं उभ्या पृष्ठाचं 2 पाय RH प्लस 2 पाय r वर्ग. 2 पाय r वर्ग का तर ते वर्तुळाचं क्षेत्रफळ वरचं 1 पाय r वर्ग आणि खालचं त्याच आकाराचं वर्तुळाचे क्षेत्रफळ 2 पाय r वर्ग. 2 पाय आणि r कॉमन निघला, 2 पाय r कॉमन निघला. पहिल्या यात राहिलेला एक h आणि दुसऱ्या यातला एक r. काय सांगितलं लक्षात घ्या. दुसरं सूत्र कसं तयार झालं की दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसात h प्लस r किंवा r प्लस h कसंही घेतलं तरी चालेल. यानंतर आपण कोन याविषयी पाहूया. तर कोनाचं जे काही वक्र पृष्ठफळ आहे त्याचं सूत्र इथं 2 पाय RH होतं आणि या ठिकाणी पाय RL येते. पाय RL च्या ऐवजी फक्त L येते आणि एकच येते पाय RL. टोटल सरफेस एरिया पाय r कंसात L अधिक r. या ठिकाणी L म्हणजे ही जी काही तिरकस उंची आहे त्याला L म्हणलेलं आहे आणि ही जी उभी उंची आहे त्याला H म्हणलेलं आहे. या ठिकाणी आणखी एक सूत्र आवर्जून नमूद करू इच्छितो मी की हा जो काही तुमचा काटकोन त्रिकोण तयार होतोय यामध्ये L हा तुमचा कर्ण आहे. याचाच अर्थ पायथागोरसच्या प्रमेयानुसार L वर्ग बरोबर H वर्ग अधिक R वर्ग झालं. पहा L वर्ग बरोबर H वर्ग
अधिक ही जी त्रिज्या आहे जो पाया आहे हे एल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. म्हणजे आपण 4 सूत्र आता पाहिलेली आहे. यामध्ये कोणती 4 सूत्र पाहिली आपण की दंडगोलाचे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच आणि एकूण पृष्ठफळ त्यालाच पुढे आपण कंस घालतोय 2 पाय आर कंसात एच प्लस आर. शंकूचं वक्र पृष्ठफळ पाय आर एल. एकूण शंकूचं पृष्ठफळ हे जे पाय आर एल होतं पाय आर एल त्याला फक्त खालचं एका वर्तुळाचं क्षेत्रफळ त्यात ऍड झालंय. म्हणजेच काय आलं पाय आर वर्ग पाय आर कॉमन निघला आणि राहिलं पहिल्या यातून एल आणि दुसऱ्या यातून आर राहिलं. म्हणजे आपल्या जे काही एकूण शंकूचं पृष्ठफळ पाय आर कंसात एल प्लस आर तयार झालं. आता आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो. एक प्रयोग मी तुम्हाला सांगतो. जर या ठिकाणी एक सारखा त्रिज्येचा दाब आहे. काय सांगतो पहा ही त्रिज्या सारखी आणि उंची सारखी असा एक दाब आहे आणि दुसरा एक आईस्क्रीमचा कोन ज्याची त्रिज्या किंवा विदूषकाची टोपी ज्याची त्रिज्या तेवढीच आहे जेवढी दंडगोलाची त्रिज्या आहे आणि उंची पण ही सारखीच आहे. मी काय सांगतोय मला तुम्हाला व्हॉल्यूमची म्हणजे आकार मानायची आतल्या जागेची सूत्र शिकवायची. या सूत्रासाठी मी एक तुम्हाला प्रयोग करून सांगितला. काय प्रयोग सांगितलेला आहे की जर सारखी त्रिज्या असणारा शंकू आणि सारखी त्रिज्या असणारा दंडगोल असेल दोघांची उंची सारखी असेल तर यात जेवढे तुम्ही साखर टाकाल जेवढी साखर टाकाल ती दंडगोलात ओतली 1/3 भाग भरल. परत दुसऱ्यांदा ओतली 2/3 भरल आणि तिसऱ्यांदा ओतली की बरोबर दंडगोल पूर्ण होईल. याचाच अर्थ काय की यात मावणारी जागा ही 3 पट आहे. दुसऱ्या भाषेत याच्या 1/3 पट जागा शंकूमध्ये आहे. मग आता आपण दंडगोलाचं एकूण आकारमानाचं सूत्र पाहूया. दंडगोलाचं आकारमान जे काही खालचा वर्तुळ पूर्ण आहे याचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग आणि उंची पाय आर वर्ग एच हे झालं दंडगोलाचे सूत्र. आणि त्याच्या 1/3 भाग म्हणजे 1/3 पाय आर वर्ग एच हे शंकूचं सूत्र तयार झालं. पुढे जाऊया आपण. आजच्या पृष्ठफळ घनफळातील हे शेवटचं सूत्र ज्याला आपण गोल म्हणतो. लक्षात घ्या वर्तुळ म्हणजे बांगडी वर्तुळ म्हणजे बांगडी आणि गोल म्हणजे काय तर चेंडू. हा या दोन्हीतला फरक आहे. मग या गोलाला इंग्रजी स्पेअर असं म्हणतात. त्याचं सूत्र पाहूया आपण सुरुवातीला. त्याचं सूत्र हे असं आहे की एका वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग जर बांगडी आहे त्या बांगडीचा जो आतला भाग आहे त्याला आपण क्षेत्रफळ म्हणूया. असे 4 गोल घेतले ते म्हणजे ही जी बांगडी आहे ती ज्या त्रिज्येची आहे त्या त्रिज्येचा एक भरीव चेंडू घेतला ज्याला गोळा म्हणतो आपण किंवा चेंडू म्हणतो असा घेतला आणि या बांगडी आणि या गोळ्याची त्रिज्या जर सारखी आहे असं मानलं बांगडी आणि गोळ्याची त्रिज्या जर सारखी आहे असं मानलं तर याचे आपल्याला त्या बांगडीची जी काही क्षेत्रफळ आहे हे 4 वेळा घ्यावे लागते. किती वेळा घ्यावे लागते 4 वेळा घ्यावे लागते. आणि ही क्षेत्रफळ आपण या गोलावर वेगवेगळ्या बाजूने चिकटवली चौरस एककामध्ये तर हा पूर्ण गोल भरल. म्हणजेच काय तर एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 4 पट केलं तर पूर्ण भरीव गोलाला बाहेरून आपल्याला रंग देता येतो. म्हणजे गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4 × पाय आर स्क्वेअर हे सूत्र तयार झालं. आता आतली व्यापलेली जागा घनफळ आहे म्हणून सूत्रात घन आलेला आहे. लक्षात राहिलं 4 पाय आर वर्ग होत होतं सूत्र आपलं एकूण पृष्ठफळाचं ते घनफळ आहे म्हणून घन केलं. आणि जसं शंकूचा 1/3 भाग होता तसं इथं पण 4/3 म्हणजे छेदाला 3 येतोय
म्हणजे आपल्या या ठिकाणी गोलाचं एकूण घनफळाचं सूत्र तयार झालं 4 पाय आर क्यूब अपॉन 3. लक्षात ठेवा, सराव करा. मी काल सांगितल्याप्रमाणे सूत्र सगळे भिंतीवर लिहा आणि सूत्र कशी तयार झाली याच्या संकल्पना जर तुम्ही एकदा पाठ केल्या तर परत 10वी पर्यंत तुम्ही सूत्र पाठ न करता मनाने सूत्र तयार करून नंतर सोडू शकाल. पुढे पाहूया. या ठिकाणी एक तक्ता मी तुम्हाला तुमची सगळी एकत्रित सूत्र या तक्त्याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. परत एकदा सूत्र पाहूया आपण. जर सूत्र झालेली परत घ्यायची गरज नाही, पण तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला संकलित तक्ता या ठिकाणी मिळेल. थोडक्यात सांगतो. इष्टिकाची LBH घनफळ घनाचे ए घन, या ठिकाणी दंडगोलाचे घनफळ पाय आर वर्ग एच, त्याचा 1/3 भाग म्हणजे 1/3 पाय आर वर्ग एच. आत्ताच आपण पाहिलेलं गोलाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे 4 वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे 4 पाय आर वर्ग आणि गोलाचे एकूण घनफळ म्हणजे 4/3 पाय आर क्यूब घनफळ आहे म्हणून क्यूब. त्यानंतर पुढे पाहूया. तुम्हाला या ठिकाणी सगळी क्षेत्रफळ पृष्ठफळाची सूत्र एकत्रित दिलेली आहेत. ही सूत्र झालेली आहेत. फक्त त्यातला महत्वाचा भाग सांगतो की या ठिकाणी पहा तुम्हाला पृष्ठफळ हे मी कालच सांगितलेले. पृष्ठफळ म्हणजे काय आहे तर पृष्ठफळ म्हणजे आहे क्षेत्रफळांची बेरीज. म्हणजे त्याचे सूत्र तुम्हाला चौरस, सेमी किंवा मीटर अशी येतात, परिमाण त्याला अशी येतात. किंवा हे लिहायचं नसेल तर दुसरं परिमाण हे नसेल लिहायचं तर असा सुद्धा पर्याय असू शकतो. सेमी चौरस. चौरस म्हणजे काय तर बाजू वर्ग म्हणजे सेमी वर्ग किंवा मीटर वर्ग. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगितलं, मी तुम्हाला हे सांगितलं की क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ यांची जी परिमाण आहे की मीटर वर्ग किंवा सेमी वर्ग किंवा चौरस सेमी किंवा चौरस मीटर अशा स्वरूपात लिहितात. तर घन जे आहे घन, या घनफळाची परिमाण इथं चौरसच्या ऐवजी आतली जागा आहे ती म्हणून त्याला घन सेमी किंवा घन मीटर अशी लिहितात. ही लिहायची नसतील तर सेमी घन म्हणजे तिसरा घात आणि मीटर घन म्हणजे तिसरा घात. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्हाला पर्यायामध्ये घनफळ विचारतात. पहा, पर्यायामध्ये घनफळ विचारतात. उत्तर 125 असं लिहितात. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. 125 जर उत्तर येत असेल तर पर्याय असे लिहितात. सेमी वर्ग 125 चौरस सेमी 125 घन सेमी 125 सेमी घन. घनफळ विचारलंय, समजा 2 पर्याय अचूक निवडा असं म्हणलंय. घनफळ विचारलंय याचा अर्थ हे क्षेत्रफळाची परिमाण असणारच नाही आणि या दोन्ही परिमाणाचा अर्थ एकच आहे. गणित न सोडवता फक्त पर्यायावरून सुद्धा आपण असे जे द्विपर्यायी 20% प्रश्न विचारले जातात याची उत्तर आपण काढू शकतो. आपण पुढे उदाहरणार्थ पाहणारच आहोत. आता या ठिकाणी आणखी एक बाब क्लिअर करायची आहे ती म्हणजे काल जसं पाहिलं आपण की क्षेत्रफळ चौरसाची क्षेत्रफळ दुप्पट केले, बाजू दुप्पट केली, क्षेत्रफळ 2चा वर्ग चौपट होते. त्याप्रमाणे घन आहे, घन
घनाची बाजू दुप्पट केल्यास मग घनाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे की घनफळाचं सूत्र आहे ए घन. मग दुप्पट बाजू केली 2चा घन केला क्षेत्र घनफळ 8 पट होते. किती सोपं आहे. बाजू तिप्पट केली 3चा घन केला घनफळ 27 पट होते. या ठिकाणी पहा 1 घनमीटर याचा अर्थ काय होतो तर 1 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच. हा असा घन आहे 1 मीटरचा. हा असा घन आहे 1 मीटरचा घन आहे. याचाच अर्थ काय तर 100 सेंटीमीटर लांब 100 सेंटीमीटर रुंद 100 सेंटीमीटर उंच. मग त्या तिन्हीचा गुणाकार केला की हे 2 शून्य हे 2 शून्य हे 2 शून्य म्हणजेच काय झालं ते 1 घनमीटर याचा अर्थ होतो 10 लाख घनसेमी. कसं तयार झालं हे लक्षात घ्या. त्यानंतर 1 लिटर आपल्या घरी दूधवाला दूध देतो. हे दूध देत असताना तो 1 लिटरचं जे भांडं असतं या भांड्यामध्ये साधारणपणे 1000 सेंटीमीटरचे घन टाकतो. 1000 सेंटीमीटरचे घनसेमी टाकतो म्हणजे 1000 थेंब टाकतो असं लक्षात ठेवा. म्हणजे 1 लिटर म्हणजे 1000 घनसेमी. त्यानंतर 1 घनमीटर समजा आपण एक पाण्याची टाकी मागितली आणि ती टाकी 1 मीटर लांब आहे 1 मीटर रुंद आहे 1 मीटर उंच आहे. तर आपल्या दूधवाल्याकडली 1000 माप त्यात बसतात म्हणजे त्याला म्हणणार आपण 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. त्यानंतर शेवटचं सूत्र याच्यात परिवर्तन करून किंवा रूपांतर केलेलं आहे. 1000 ने भागलं याला आपण. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की 1000 घनसेमी इथं पहा 1000 घनसेमी बरोबर 1 लिटर. तेच याला 1000 ने भागलं म्हणजे 1 घनसेमी झालं आणि 1 लिटरला 1000 ने भागलं म्हणजे 0.001 लिटर झालं म्हणजेच 1 मिलीलिटर झालं. आता आपण सर्व सूत्र पाहिली. परत सूत्राची रिव्हिजन न घेता या ठिकाणी डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करूया. मी ही जी उदाहरणं घेणार आहे ही उदाहरणं फेब्रुवारी 2016 पासून ते फेब्रुवारी 2024 अखेर जी तुम्हाला उदाहरणं विचारलेली आहे ही उदाहरणं घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो सूत्र पाठ असणं हा एक भाग झाला. सूत्राचं युटिलायझेशन करणं त्याचा वापर करणं हा दुसरा भाग झाला. आणि जी काही माप दिलेली आहेत त्या मापांचं सगळ्या एका परिमाणात रूपांतर करून आकडेमोड करणं हा तिसरा भाग झाला. ही तिन्ही भाग तेवढेच महत्वाचे ठरतात. सूत्र पण ऍक्युरेट आलं पाहिजे. जर गरज असेल तर परिमाणाची रूपांतर करता आली पाहिजे. की परिमाणाचे रूपांतर करत असताना जे लहान परिमाण आहे त्यात मोठ्याचं रूपांतर लहान परिमाणामध्ये करा. सगळी परिमाण एका परिमाणात करा मापनात करा आणि त्यानंतर अचूक कॅल्क्युलेशन करा. आणि कधीही गणित वाचत असताना गणितात काय विचारलंय प्रश्नात काय विचारलंय याच्याकडे फोकस करा. फार वाटलं तर त्याकडे तुम्हाला अंडरलाईन मारायची सवय ठेवा की गणितात नेमकं काय विचारलेलं आहे. तर पाण्याच्या किती बाटल्या उताराव्या लागतात. बरेच विद्यार्थी येत असतो खूप परंतु काय होतं परीक्षेच्या काळात की खूप गडबड होते आणि मग आपण काय विचारलंय हे न पाहता असे कित्येक प्रश्न असतात की त्या ठिकाणी प्रश्नाचा अप्रोच निगेटिव्ह असतो परंतु आपण ती बारकाईने पाहत नाही आणि नेमकं काय विचारलंय हे लक्षात न आल्याने सुद्धा गणित चुकतात. आता या ठिकाणी तुम्हाला असं दिलेले एका बादलीची धारकता म्हणजे धारण करण्याची क्षमता. त्या बादलीमध्ये 10 लिटर पाणी मावते. 10 लिटरची बादली आहे. ही बादली पाण्याने पूर्ण भरण्याकरता 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील.
अतिशय सोपा प्रश्न आहे. 3री 4थीचा प्रश्न आहे, 5वी स्कॉलरशिपचा सुद्धा प्रश्न नाही. इतका सोपा प्रश्न आहे. मी समजा इथं म्हणलं 1 लिटर पाण्याच्या किती बाटल्या उठाव्या लागतील. मी साधं म्हणलेलं आहे की सव्वा हे माप 1 पेक्षा जास्त आहे. 1 लिटर पाण्याचे किती, दोन्ही हे इथे हे लिटर मध्ये दिले, हे लिटर मध्ये दिले. मी जे तुम्हाला दुसरा मुद्दा सांगितला होता काय की परिमाण एक आहे, प्रश्न मिटला. 1 लिटर पाण्याचे किती बाटल्या उठाव्या लागतील, 10 बाटल्या उठाव्या लागतील. किती सोपं आहे. 10 पेक्षा हे सव्वा मोठं उत्तर आहे, म्हणजे 10 पेक्षा कमीच उत्तर येणार. पर्याय ड्रॉप, पर्याय ड्रॉप. 1 लिटरच्या 10, पर्याय ड्रॉप. उत्तर सगळ्यात कमी येते. मी गणित सोडवलेलंच नाही. गणित न सोडवता मी डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणित सोडून तर येईलच की 10 लिटर मोठ्यांची धारकता, मला खोलीच किती फरशा लागतील हे काढायचे, किंवा पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीत किती बादल्या ओतावं लागतील हे काढायचे. म्हणजे जे मोठं आहे, खोली मोठी होती मग खोलीचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ. तसं घनफळात सुद्धा आता या ठिकाणी आपण घनफळच पाहतोय. घनफळात सुद्धा बादलीचे जी काही धारकता आहे भागिले बाटलीची धारकता, म्हणजेच काय 10 लिटर भागिले सव्वा लिटर. सव्वा कसं लिटर मी 1.25, 1.25. कधीही छेदाला असणारे पॉइंट 2 काढून टाकले, उजवीकडे नेले, म्हणजे अंशात मी काय केलं 2 शून्य वाढवली. 10 पूर्ण होते, 2 शून्य वाढवली आणि खाली 125 आलं. म्हणजे माझा अंश आणि छेद हे दोन्ही काय झाले, तर अंश आणि छेद हे दोन्ही पूर्णांकात करून घेतले. मी छेद दशांश चिन्हात असला तो पूर्णांकात करून घेतला आणि 125चा 8 म्हणजे 8 बादल्या लागतील. हे उत्तर हे कॅल्क्युलेशन करून काढलं. परंतु जो हुशार आहे तो केवळ तर्क आणि निरीक्षणाने सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. जसं मी सांगितलं 1 लिटरच्या बादल्या 1 लिटर धारकता असणाऱ्या बाटल्या मी 10 लिटरच्या बादलीत ओतल्या की 10 उत्तर येईल. परंतु 1 पेक्षा मोठा आहे म्हणून माझं उत्तर हे 10 पेक्षा कमी येणार आहे आणि 10 पेक्षा कमी असणारा एकच पर्याय आहे. 2021 ला हा प्रश्न विचारला होता. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया आपण. अगदी सरळ आणि सुटसुटीत प्रश्न 2021 साली विचारला होता. ज्याची सूत्र पाठ आहेत त्याला काहीच अवघड नाही. पुढील पैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दर्शवतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की गोलाचे घनफळ दर्शवणारा, मी तुम्हाला काय सांगितलंय ते नीट आठवा. गोलाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे 4 गोलाचे क्षेत्रफळ, हे एकूण गोलाचे एकूण पृष्ठफळाचे सूत्र आहे. मला हे सूत्र नको, पृष्ठफळाचे नकोय, मला गोलाच्या घनफळाचं सूत्र विचारलेलं आहे. आणि मग मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं घनफळ विचारलंय म्हणून या ठिकाणी 4 पाय r घनफळ विचारलंय म्हणून घन होतं. आणि जसं शंकूला खाली छेदाला 3 असतात तसं गोलाला पण छेदाला 3 येतील. माझं उत्तर मला हे अपेक्षित आहे 4/3 पाय r घन. मग हे उत्तर पर्यायात कुठे आहे हे पाहण्याचा मी प्रयत्न करतो. मला इथं लगेच 4/3 दिसले, इथं पण 4/3 दिसले. मग आता उरलेल्या बाबी मी पाहायला लागलो. इथं पाय नाही, हा पर्याय ड्रॉप झाला. या ठिकाणी पाय आहे परंतु r वर्ग आहे, मला तर r घन लागतोय, हाही पर्याय ड्रॉप झाला. जे दिसतं ते नसतं म्हणून तर याला फसवगणित म्हणतात. आपल्याला 4/3 पाय r घन पाहायचा. या ठिकाणी मी पाहायला लागलो अंशाला 4 आहे, छेदाला 3 आहे, 4/3 माझे बरोबर आले. त्या ठिकाणी पाय आहे, इथं पण पाय आहे. r घन हा r वर्ग अधिक r बरोबर r घन आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर माझं आलं. अतिशय शांत चित्ताने अगदी धीरोदात्तपणे गडबड न करता येणार जे सूत्र पाठ असतं, परंतु अचानक गडबड केली. आपल्याला स्कॉलरशिप मध्ये पर्याय रंगवताना दुसरा एकदा तो पर्याय रंगवल्यानंतर दुसरा ऑप्शन नाहीये. त्यामुळं
एकदा फुल आणि फायनल कॉन्फिडेंटली उत्तर लिहायचं. प्रत्येक उत्तर लिहित असताना प्रश्न क्रमांक 33/2 असं मनातल्या मनात म्हणायचं. प्रश्न क्रमांक 33/2 आणि उत्तर पत्रिकेवर प्रश्न क्रमांक 33, त्यानंतर त्यापुढे 33/2 आणि जे काही गोल रंगवायचा आहे तो गोल रंगवायचा आहे. यानंतर पुढं तिसरा प्रश्न हा असा विचारलेला होता की 2021 साली हा प्रश्न विचारलेला होता. एका इष्टिका चिठी ठोकळ्याची लांबी विचारलेली तुम्हाला. लांबी, रुंदी आणि उंची विचारलेली. उंची LBH आहे असं दिलेलं आहे. पहा परत एकदा. एका इष्टिका चिठी ठोकळ्याची लांबी, रुंदी, उंची अनुक्रमे LBH आहे. लेंथ, ब्रीथ अँड हाईट. आणि तुम्हाला त्या ठिकाणी 3 माप दिलेली. कोणती 3 माप दिलेली आहेत ते पाहूया. तुम्हाला दिलेलं आहे प्रश्नात त्यांनी LB दिलंय 60, BH दिलंय 24 आणि LH किंवा HL हे दिलेले 40 आणि विचारले ठोकळ्याचे घनफळ. 3 वेगवेगळी त्रिमितीय माप आहेत. म्हणजे तो इष्टिका चिठी ठोकळा आहे प्रश्नातच दिलेले आणि इष्टिका चिठीचे घनफळाचं सूत्र, इष्टिका चिठीच्या घनफळाचं सूत्र आपलं पाठ आहे. घनफळाचे सूत्र ही सोपी असतात. LBH हे इष्टिका चिठीच्या घनफळाचे सूत्र आहे. मग आता इष्टिका चिठीच्या घनफळाचे सूत्र जर LBH हे असेल तर या ठिकाणी आपल्याला जी तिन्ही माप दिलेली ती मी लिहिली. LB गुणुले BH गुणुले LH बरोबर दिलेली माप दिली 60 हे 24 गुणुले 40. मी या गुणाकाराकडे लक्ष दिलं तर मला लक्षात येत आहे की ही 6 पद आहे आणि सगळी गुणाकार आहे. LB म्हणजे L गुणुले BC आहे. म्हणजे प्रत्येक पद माझं 2दा आलेलं आहे. मी तुम्हाला वेगळ्या रंगाने दाखवतो. प्रत्येक पद 2दा आलंय. माझा L 2दा आलेला, माझा त्या ठिकाणी B 2दा आलेला आहे आणि माझा त्या ठिकाणी H हाही 2दा आलेला आहे. म्हणजे माझं सूत्र तयार. या ठिकाणी याचं मी सिम्प्लिफिकेशन करून घेतलं. L वर्ग गुणुले B वर्ग गुणुले H वर्ग बरोबर 60 गुणुले 24 गुणुले 40. याच्या पुढे जाऊन मी याचं आणखी समानीकरण करून घेतलं. कंसामध्ये ही पद टाकली कारण मला काढायचंय माझं या ठिकाणी माझं लक्ष प्रश्नाकडे. मला LBH म्हणजे L गुणुले B गुणुले H काढायचे. म्हणजे या ठिकाणी L गुणुले B गुणुले H याचा वर्ग बरोबर हे येत आहे 60 गुणुले 24 गुणुले 40. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस वर्गमूळ काढायचे त्यावेळेस मी कधीही वर्ग करत नाही. हे हुशार विद्यार्थ्याचं लक्षण असतं. मला वर्गमूळ ज्यावेळेस काढायचं असतं त्यावेळेस दिलेल्या संख्या मी 2दा त्याच अवयव रूपात लिहिण्याचा प्रयत्न करतो. आणि मग या ठिकाणी मी काय करतोय ते नीट लक्ष द्या. 60 ची फोड मी त्याच्या अवयव रूपात सोप्या पद्धतीने लिहिली 6 गुणुले 10. 24 ची फोड 6 गुणुले 4 मला लक्षात आलं 6 धन आलं. आता 40 ची फोड माझा 10 एकदा आणि 4 एकदा म्हणजे 10 गुणुले 4 असं केली किंवा 4 गुणुले 10 केली तर माझ्या या ठिकाणी 2 जोड्या लागतात. 4 ची जोडी लागते. आणि मग LBH वर्ग होता त्याचं वर्गमूळ घेतलं तर LBH बरोबर त्या जोड्यांऐवजी एकदा मी घेणार म्हणजे माझ्या या ठिकाणी आलं LBH बरोबर 6 गुणुले 10 गुणुले 4. मी इथं गुणाकार करायचा आहे. 6 × 24 1 24 आणि 1 0 जसं तसं माझं उत्तर हे घनफळ आहे. लक्षात घ्या या ठिकाणी घनफळ विचारलेले म्हणजे 240 घन दिलेली माप सेंटीमीटर मध्ये होती म्हणजे ही सेंटीमीटर आहे. म्हणजे माझा पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 येतोय. कसलीही गडबड न करता एकसारखी दिसणारे पर्याय आहेत का ते पाहिले मी अंकामध्ये. जर तसे असते तर त्याच्या परिमाणाकडे मी लक्ष वेधलं असतं आणि उत्तर काढलं असतं.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न माझा असा होता, 2020 साली विचारला होता. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ या ठिकाणी 188.4 चौरस सेमी दिलेले आणि या शंकूचे वक्र पृष्ठफळ दिलेले. मी थोडीशी आकृती लक्षात आणायचा प्रयत्न करतोय की ही शंकू आहे माझा, या शंकूचं हे वक्र पृष्ठफळ दिलेले आहे माझं. फक्त हा भाग दिलेला आहे वक्र पृष्ठफळ. हे किती दिलेले आहे? 188.4 चौरस सेमी किंवा सीएम स्क्वेअर इतकं दिलेलं आहे. माझ्या दृष्टीने शंकूचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र मी लगेच लक्षात आणलं की पाय आर एल मला दिलेला आहे 188.4. कसलीही गडबड केली नाही, मी सूत्र डोळ्यासमोर आणलं. पाय आर एल हे दिलेलं आणि प्रश्नामध्ये मला दिलेले त्या तळाची, या तळाची त्रिज्या दिलेली म्हणजे आर दिलेला आहे 6 सेमी मध्ये. हे पण सेमी मध्ये दिलं, हे पण सेमी मध्ये दिले. आणि आता मला विचारलेलं आहे काय, तर लंब उंची विचारलेली आहे म्हणजे एल विचारलेला आहे. मला विचारलेल्या प्रश्नात एल विचारलेलं आहे, काहीच अवघड नाही. मी या ठिकाणी पाय आर एल हे जे काही दिलेलं आहे माझं, यामध्ये आर ची किंमत टाकून घेतो, पायची किंमत टाकून घेतो. पायची किंमत त्यांनी तिथं म्हणलेली आहे 3.14 घ्या. 3.14 गुणुले आर 6 गुणुले एल बरोबर 188.4. पक्षांतर करणार मी, मला एल काढायचं. एल बरोबर 188.4 छेद 3.14 गुणुले 6. काहीही गडबड न करता मी हे लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, मी 6 ने भाग देतो, मुद्दाम रंग वेगळा वापरतो. 6 ने भाग देतो. 6 × 6 6 त्रिक 18. पूर्ण भाग गेला. तुमचा अंक 6 पेक्षा मोठा आहे. 6 × 6 2 उरले. दशांशचिन्ह दिलं 24 झाले. 6 चौक 24. माझं वर उत्तर आलं 31.4. 31.4 आणि खाली उत्तर आलं 3.14. माझं ठरलेलं आहे छेद पूर्णांकात करून घ्यायचा म्हणजे छेदाला 2 पॉईंट उजवीकडे सरकतो मी. वर एकच पॉईंट आहे, 1 पॉईंट सरकवला आणि दुसरा पॉईंट तयार केला. 314 ला 314 गेले, 1 आणि 0 उत्तर माझं 10 आलं. जे काही मला विचारलेलं आहे ते लंब उंची विचारली ती सेंटीमीटर मध्येच असणार 10 सेमी. अतिशय सुटसुटीत कॅल्क्युलेशन करून मी गणित सोडवण्याचा प्रयत्न केला, कुठे गडबड केली नाही. दिलेला आहे सेंटीमीटर मध्ये, त्रिज्या दिली सेंटीमीटर मध्ये, लंब उंची सेंटीमीटर मध्ये विचारलेले आहे. परिमाणाचं रूपांतरण करण्याची गरज नाही. सूत्र जे काही दिलेले त्याचं सूत्र लिहिलं, दिलेली किंमत लिहिली, पक्षांतर केलं आणि एकदम आत्मविश्वासपूर्वक मी कॅल्क्युलेशन केली. कसलीही गडबड केलेली नाही. 314चा पाडा येत नाही. 6 ने भाग दिला, पॉईंट मध्ये आलं. उत्तर 31.4 छेद 3.14 आलं. छेदातले 3.14 2 दशांश चिन्ह उजवीकडे सरकून अंशामध्ये ते छेदछेदा केली आणि उत्तर माझं 10 आलं. पर्याय क्रमांक या ठिकाणी 2. पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहूया. अतिशय सोपा प्रश्न. एका घनाची बाजू 2 मीटर दिलेली आहे, तर त्याची घनफळ, घनाचं घनफळाचं सूत्र माझं काय आहे ते पाहायचा प्रयत्न केला. घनाचं घनफळाचं सूत्र हे घन किंवा बाजू घन आहे. बाजू 2 मीटर आहे, 4 मीटर केली, दुप्पट केली, दुप्पट बाजू केली, बाजू दुप्पट केली, घनाचं घात तेवढाच राहतो म्हणजे घनफळ कितीने वाढेल? 8 पटीने वाढेल. काहीच अवघड नव्हतं, पाहण्याची गरज नाही. आपण जी काही माग एकदम सूत्र पाहिली आणि त्या खालच्या क्लुप्त्या पाहिल्या. घनाची बाजू तिप्पट केली, 3चा घन, घनफळ 27 ने वाढेल. घनाची बाजू दुप्पट केली, घनफळ 2चा घन, तो किती आला? 8 आला. घनाची बाजू 10 पट केली, घनफळ कितीने वाढेल? 10चा घन, 1000 ने वाढेल.
घनाची बाजू 8 पट केली, 8चा घन 512, 512 पटीने घनफळ वाढेल. अवघड काहीच नाही. काही गणित असे असतात की विदिन सेकंड फक्त जागृत राहायचं, काय विचारले ते पाहायचं. आपण आतापर्यंत जेवढा अभ्यास केलाय तो अभ्यास या ठिकाणी त्या 1.5 तासात 75 प्रश्न सोडवताना उपयोगाला आणायचा आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक पर्यायाकडे पाहून उत्तर शोधायचं. अशी गणित 10 जरी मिळाली तरी इतर कॅल्क्युलेशनच्या गणितामध्ये त्याचा वेळ आपल्याला त्या ठिकाणी वर्ग करता येतो, तिकडे वापरता येतो. त्याच्या पुढे पाहूया. अतिशय छान कारण 2019 साली विचारलेलं होतं. 2 अचूक पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, 2 अचूक पर्याय निवडा ही उदाहरणं सामान्य विद्यार्थ्याला अवघड वाटतात. माझं तर असं मत आहे की याच्यासारखी सोपी उदाहरणं नाही. मी 2 अचूक पर्याय निवडा असा प्रश्न पाहिला खुश होतो. का? मला या फक्त पाहायचंय 2 समानार्थी शब्द कोणते आहेत मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये 2 एक मिनिंग असणारे शब्द कोणते आहेत आणि गणितामध्ये 2 समान किंमत असणारे शब्द कोणते आहेत. कित्येकदा असं होतं की या ठिकाणी मी गणित वाचलंच नाही, 2 अचूक पर्याय निवडा म्हणलो आणि पर्यायात हे 2 समान किंमत असणारे, व्हॅल्यू समान असणारे पर्याय निवडायला गेलो. मला हे एक कळतंय की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मी या ठिकाणी पाहिलं माप मी कशात दिलंय, सेमीमध्ये दिले. हे सेमीमध्ये दिले. हे अर्धा मीटर आहे म्हणजे 50 सेमी. छान. हे 1.5 मीटर आहे म्हणजे 150 सेमी लिहून घेतलं. एकदा मध्ये परिमाणात रूपांतर झाली आणि आता मी विचार करू लागलो की 2 सारखे किंमत असणारे पर्याय कोणते. मला या ठिकाणी लगेच लक्षात आलं की 2 सारखी किंमत असणारे ते 2च पर्याय. कशाला गणित सोडून गणित सोडवलंय का? काहीच नाही. 2019 मध्ये प्रश्न आलता, मला कसला त्या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा नव्हता. मला हेच सांगायचे स्कॉलर कशाला म्हणतात, वर्गात तुम्ही अख्खी गणित सोडवताच ना, एक स्टेप बाय स्टेप सोडवताच आहे. इथं ते करण्याचे कारणच नाहीये. इथं तुम्हाला फक्त अचूक पर्याय निवडा म्हणलं की सुरुवातीला एक क्लिक झाली पाहिजे. काय क्लिक झाली पाहिजे की यातले 2 समान किंमत असणारे पर्याय कोणते. समजा असं झालं असतं त्या दोघांची किंमत सारखी, ह्या दोघांची किंमत सारखी असती तर गणित आपल्याला सोडवावं लागणार आहे. परंतु तसं झालंच नाही. आपल्याला गणित न सोडवता केवळ सारख्या किमतीने रूपांतर करून त्या ठिकाणी उत्तर मिळालेले. हे आपण सोडून पाहूया. 7 मीटर, 40 मीटर आणि 5 मीटर एकच परिमाण दिलेले, फक्त खणलेला आहे, त्यातली माती काढलेली. छान. आपण कालच पाहिलं की पाण्याच्या टाकीतलं पाणी, खड्ड्यातली माती म्हणजे की त्या ठिकाणी घनफळ येते. 3 माप दिलेले आहेत म्हणजे की इष्टिकाची जी आकृती आहे, इष्टिकाची तिचं घनफळ बरोबर आपलं ठरलेले आहे. इष्टिकाची तिचं घनफळ बरोबर LBH. ही माती काढलेली आणि ही माती आपल्याला काय केलेली आहे तर ही माती एका रस्त्यावर पसरलेली आहे आणि तो रस्ता 1 किलोमीटर लांबीचा आहे. हे नवीन बने 1 किलोमीटर. मला हे माप मीटर मध्ये दिले. चालता चालता मी त्याचं 1 किलोमीटरचं मीटर मध्ये माप करून घेतलं, लहान परिमाणामध्ये माप केलं. रुंदी दिले B1 दिले, B1 दिले 24 आणि या ठिकाणी किती उंचीचा थर H1 काढायला विचारलेला आहे. मग मी माझी पहिली माप दिली ती काढलेली माती 7 40 गुणिले 5 छेद 1000 गुणिले 24 गुणिले H म्हणजे ही H ची किंमत आहे, H1 ची किंमत आहे. मग या ठिकाणी आपण आता भाग द्यायचा प्रयत्न करूया. कसा भाग जातोय ते पहा. 1 शून्याला 1 शून्य गेला, या शून्याला हा 1 शून्य गेला. 6 चोक 24 संपलं. 5/10 म्हणजे 0.5 0.5. हे आलेली सगळी माप मीटर मध्ये होती. हे उत्तर मीटर मध्ये आहे. अर्धा मीटर म्हणजे 50 सेमी. अर्धा मीटर 2 पर्याय आले. कधीही तुम्हाला सांगितलेलं आहे की
मोठ्या म्हणजे जे काही काढलेलं आहे ती सगळी माप भागिले पसरलेला थर किंवा मोठ्याच पृष्ठफळ छेद लहानाचं पृष्ठफळ, मोठ्याचं क्षेत्रफळ छेद लहानाचं क्षेत्रफळ, मोठ्याचं घनफळ छेद लहानाचं घनफळ, असं करून हे सूत्र सोडवायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी अचूक युक्ती सांगितली. दोन अचूक पर्यायाला दोन सारख्या किमती असणारे जर एकच जोडी असली तर गणित सुद्धा सोडवायचं कारण नाही. दोन जोड्या असल्या मात्र नक्की गणित सोडवा. त्यापुढे पुढे जाऊया. 2019 मध्ये अतिशय सोपा प्रश्न आला. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ, घनाकृतीचे एकूण पृष्ठफळाचं माझं सूत्र आहे घन आहे. एक बाजूचं क्षेत्रफळ एल घन एल वर्ग. घनाकृतीचे पृष्ठफळ विचारले, क्षेत्रफळांची बेरीज 6 पृष्ठ आहेत, 6 एल वर्ग बरोबर. मला या ठिकाणी 6 एल वर्ग बरोबर 384 दिलेला विचारलंय. त्या घनाचे घनफळ ई, घनफळ घनाचे घनफळ एल घन, बाजूचा घन. पहिले ते आपण एल काढून घेऊया. 6चं पक्षांतर केलं एल वर्ग बरोबर 384 छेद 6, 6 6 36 आणि हे 4 2 उरले 4 चौक 24 म्हणजे 64 झालं. 64चं वर्गमूळ, 64 कशाचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. आणि मला एल घन काढायचंय, घनाचं घनफळ काढायचंय. हे माझं जे माप आहे हे चौरस सेमी होतं, म्हणजे माझा एल बाजू आली सेमी मध्ये आहे आणि त्याचं घनफळ 8चा घन माझा 5 आहे. तो किती आहे? 512 घन सेमी. हे माझं उत्तर आलं 512 घन सेमी. माझे 1 ते किमान 15 पर्यंत घनपाठ असायला हवे. ज्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये स्कॉलरशिप मिळवायची आहे अशांची 1 ते 15 पर्यंत घनपाठ असायला हवे. 9चा घन, 8चा घन, 7चा घन, 343, 5चा घन, 125 हे 5च असायला हवं. या ठिकाणी तुम्हाला एक बाजू निघली, त्यावरून घनाचं घनफळ काढलं. अतिशय सोपा सुटसुटीत प्रश्न, काहीही लपवा छपवी या ठिकाणी नाही. यापुढे पुढचा प्रश्न पाहूया. 2020 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. एका घनाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. असे किती घन त्या ठिकाणी घेतलेले? तर 3 घन घेतलेले. हे 3 घन वितळलेले आहेत. घन वितळलेले आहेत म्हणजे त्याचं काय वापरलेले? त्यांनी घनफळ वापरलेले आहे आणि एक इष्टिका चिती तयार केलेली आहे. या इष्टिका चितीच्या तळाचे क्षेत्रफळ वर 144 चौरस सेमी आहे. तर त्या इष्टिका चितीची उंची किती? घन 12 सेमीचा आहे. घन 2 अचूक पर्याय निवडा. आणि वा छान, 2 अचूक पर्याय निवडा. मी या ठिकाणी पाहिलं, मला असं लक्षात येतंय की 0.12 मीटर याला 100 ने गुणलं म्हणजे 2 शून्य इकडे येतील आणि हे सेंटीमीटर मध्ये रूपांतर झालं. याला 100 ने गुणलं म्हणजे हे 36 सेमी मध्ये उत्तर झालं. आता माझ्या डोक्यात एक आहे, ज्याला काही गणित सोडवता येत नाही पण परिमाण कळतात किंवा संख्या कळतात, त्याने हे जे 4 पर्याय आहेत यातले एक तर 1 3 रंगवावं किंवा 2 4 रंगवावं. साधं गणित आहे. त्या दोन्हीपैकी एक रंगवावं. एक तर 1 3 किंवा 2 4. याला गणित सोडण्याची ॲबिलिटी नाही, परंतु थोडंसं डोकं आहे की संख्यावरून उत्तर काढू शकतो. आता या ठिकाणी तळाचे क्षेत्रफळ दिले 144 सेमी. इष्टिका चितीच्या तळाचं क्षेत्रफळ दिले 144 सेमी आणि अशी 3 घन वितळून तयार केलेले म्हणजे 3 घनाचं घनफळ वितळून तयार केलेले. एका घनाचं घनफळ याचा अर्थ काय येतो पहा. मी गुणाकार न करता उदाहरण सोडवतोय. एका घनाचं घनफळ बाजू घन, मी काय केलं 12 गुणिले 12 गुणिले 12. 3 घनाचे घनफळ फक्त त्याला 3 ने गुणलं, गुणाकार करत बसायचं नाही.
3 घनाचे घनफळ. आता या ठिकाणी ह्याने इष्टिका चिठ्ठी तयार झाली. इष्टिका चिठ्ठीचं घनफळ बघितलं आपण. इष्टिका चिठ्ठीचं घनफळ तर 3 घनाचं घनफळ बरोबर इष्टिका चिठ्ठीचं घनफळ. मग इष्टिका चिठ्ठीचं घनफळाचं सूत्र आहे LPH बरोबर 3 घनाचे घनफळ. 3 गुणुले 12 गुणुले 12 गुणुले 12. काहीच केलं नाही मी, फक्त हे 3 घनाचे घनफळ बरोबर इष्टिका चिठ्ठीचे घनफळ हे सूत्र लिहिलं. या ठिकाणी तळाचे क्षेत्रफळ तर L आणि B म्हणजे त्यातला LB दिला तुम्हाला 144 गुणुले H बरोबर 3 गुणुले 12 गुणुले 12 गुणुले 12. काहीच केलं नाही. H ची किंमत काढायची मला तीच विचारलेली आहे. 144 पक्षांतर केलं. अजिबात गुणाकार करून संख्या वाढवत न्यायच्या नाहीत आणि डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. 144 दिलं. आपण घनपाठ करणारी मंडळी वर्ग सहज पाठ होतो. 12,144 आहे. H बरोबर माझं 36 उत्तर आलं. हे सेंटीमीटर मध्ये माझं उत्तर आलं. 36 सेंटीमीटर मध्ये उत्तर येणं म्हणजे 0.36 मीटर असणं म्हणजेच माझा पर्याय क्रमांक 1 आणि 3. इतकं सोपं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण. 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. एकच 10 सेमी बाजू असलेल्या एका पोकळ घनाची धारकता किती? परत माझा आवडीचा प्रश्न. 2 अचूक पर्याय निवडा. यात पाहायला लागलो ते मिलीमीटर मध्ये माप आहे. ते कशात माप आहे? मिलीमीटर. तेलाची बाटली असते आपली खोबरेल तेलाची, 100 मिलीची बाटली असते म्हणजे एवढं माप असतं 100 मिलीचं, किंवा पाऊच असतो 100 मिलीचा. मिलीमीटर मधलं माप आहे. एखाद्या औषधाची बाटली असते 100 मिलीची. या ठिकाणी म्हणलेले लिटर, 1 लिटर म्हणलेले 1000 लिटर पाण्याची टाकी असते. आपण पाहिलंय मगाच पाहिलंय की 1 घन मीटर म्हणजे 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 मीटर उंच अशा टाकीत 1000 दुधाची माप असतात 1 लिटरची. म्हणजे हे 1 घन मीटर झालं आणि हे 1000 घन सेमी. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की सेंटीमीटर म्हणजे साधारणपणे घन सेमी म्हणजे 1 थेंब. असे 1 लिटर मध्ये किती थेंब बसतात? 1000 थेंब बसतात. मला या ठिकाणी गणित न सोडवता 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी, 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. माझं या ठिकाणी मी प्रश्न पाहतच बसलो नाही, प्रश्न सोडवलाच नाही मी, परंतु माझं उत्तर तयार झालं. कारण ह्या दोन्हीचं किंमत एक नाहीये, त्या दोन्हीची व्हॅल्यू एक नाहीये. हे 1000 लिटर झालं, हे 100 मिली झालं. 1000 मिली म्हणजे 1 लिटर. म्हणजे हे पहिल्यांदा त्याला 10 ने गुणावं लागेल आणि नंतर परत 1000 ने गुणावं लागेल. हे इतकं मोठं माप आहे. त्या दोन्ही मापांची तुलना होऊ शकत नाही. हे 10,000 पट मोठं आहे, हे 10,000 पट लहान आहे. म्हणून हे 1 लिटर बरोबर 1000 घनसेमी. मी उत्तर सोडवत बसलेलो नाही. किंवा या ठिकाणी असंही करता येईल तुम्हाला की 10 सेमी बाजू दिली, घनाचं धारकता म्हणजे घनाचं घनफळ म्हणजे 10चा घन 1000 घनसेमी. माझं उत्तर त्या ठिकाणी 1000 घनसेमी निघलं आणि 1000 घनसेमी म्हणजे 1 लिटर निघलं. अतिशय सोप्या पद्धतीने मी उत्तर या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे पुढचं उदाहरण पाहू. 2018 मध्ये विचारलेलं उदाहरण आहे. एका गोलाचे पृष्ठफळ, गोलाचं पृष्ठफळ विचारलं म्हणजे गोलाला मला कड्याने सगळीकडून कागद लावायचा आहे. मी तुम्हाला सूत्र सांगताना सांगितलं होतं की वर्तुळाचे क्षेत्रफळ किती वेळा घ्यायचे? 4 वेळा घ्यायचंय. वर्तुळाचे क्षेत्रफळ 4 वेळा घ्यायचंय. म्हणजे त्या ठिकाणी गणित लक्ष द्या. 4 पाय r वर्ग बरोबर 1386 झालं. त्या ठिकाणी 4 गुणुले 22/7 गुणुले r वर्ग बरोबर 1386 झालं. पक्षांतर केलं मी. पक्षांतर केल्यानंतर मला इथं r वर्ग बरोबर 1386 अंशाला लिहिले छेद गुणुले 7 आणि 4 गुणुले
22 हे असं या ठिकाणी आलं. त्यानंतर मी आता 22 ने भाग देण्याचा प्रयत्न केला. 22 पंचे 110, 22 सख 132, 6 उरले. 22 त्रिक 66 म्हणजे 63 गुणिले 7 छेद 4. त्यानंतर परत मी भाग देण्याचा प्रयत्न केला 4 ने 63 ला. 4 एक 4, 2 उरले. 4 पंचे 20, 3 उरले. 3 चे झाले 30 पॉइंट दिला. 4 ने भाग दिला. 4 असं ते 28, 2 उरले. 2 झाले 20. 4 पंचे 20 म्हणजे माझ्या या ठिकाणी आर वर्ग आलं 15.75 गुणिले 7. हा गुणाकार केला गेला. 7 5 35, हातचे आले 3, 7 7 49 आणि 3 52, हातचे आले 5, 7 5 35 आणि 5 40, हातचे आले 4, 7 4 11. आर वर्ग बरोबर माझं या ठिकाणी उत्तर आलं 110.25. कसलीही गडबड केली नाही. आता या ठिकाणी इयत्ता 5वी मध्ये आपलं झालेलं आहे की ज्याचं शेवटी 2 अंक 25 येतात त्याचं वर्गमूळ काढताना 1 आणि 5 येत असतं. आणि उरलेला जो गट आहे त्या गटाची फोड क्रमाने येणाऱ्या संख्येचा गुणाकार अशी करायची असते. म्हणजे 110 म्हणजे 10 गुणिले 11, त्यातलं जे लहान स्थान आहे, लहान संख्या आहे ती संख्या घेतली 10. 2 दशांश चिन्हानंतर 2 डावीकडून 2 संख्या सोडून दशांश चिन्ह होतं. वर्गमूळ काढताना एक संख्या सोडावं लागेल. म्हणजे आर बरोबर 10.5. थोडस जास्त कॅल्क्युलेशन असलेलं हे गणित आपल्याला गोलाची त्रिज्या आलेली 10.5 सेमी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. एक शेवटचं गणित घेऊया आणि आजचा तासाला थांबूया. अतिशय सोपं गणित आहे. आपल्याकडे ज्यावेळेस आपण कॉन्फिडेंटली अभ्यास करतो त्यावेळेस गणित अतिशय सोपं आणि सहज पद्धतीने बिगर कॅल्क्युलेशन करता सुद्धा सोडवता येऊ शकतं. त्याचं हे उदाहरण 28 सेमी व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ. आपण पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळांची बेरीज पाहतोय. आपल्याला माहिती आहे की भरीव गोलाचे पृष्ठफळ आपलं सूत्र आहे 4 पाय आर वर्ग. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ गुणिले 4. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ. मग अर्धगोल हा असा असतो. हे झालं, हे 4 होतं पूर्ण गोलाचं. अर्धगोलाचं 2 आणि परत ही बाजू आपल्याला वरची रंगवावी लागते. म्हणजे हे 2 पाय आर वर्ग हे जे दाखवलंय ते रंगवताना मला लागणार आहे 2 पाय आर वर्ग. आणि हे वरचं परत रंगवावं लागणार आहे, हे एक्स्ट्रा आहे, तो 1 पाय आर वर्ग. म्हणजे यांची बेरीज झाल्यानंतर झालं 3 पाय आर वर्ग. म्हणजे माझं या ठिकाणी सूत्र असं तयार झालं की भरीव अर्धगोलाचे पृष्ठफळ म्हणजे 3 पाय आर वर्ग छेद भरीव गोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 4 पाय आर वर्ग. गडबड करायची नाही. पायला पाय जातोय, आर सारखाच असेल असं नाही. म्हणून या ठिकाणी लिहून घ्यायचं की 28 सेमी व्यास आहे. मनात प्रश्न वाचताना त्याची त्रिज्या पाहिजे. म्हणजे 3 गुणिले त्रिज्या आणि त्याची 14 गुणिले 14 छेद भरीव गोलाचे पृष्ठफळ 4 गुणिले 14 सेमी त्रिज्या दिली. इथं पण 14 गुणिले 14 द्यायचं. 14 ला 14 तुमचे गेले, राहिलं 3/4. हे उत्तर मी अजूनही सोप्या पद्धतीने असं करू शकत होतो की मुद्दाम पर्याय त्यांनी 4 3 असंही दिलेलं असतं आणि 3 4 असंही दिलेलं असतं. कदाचित काही मुलं गडबड करून उत्तर काढल्यावर सुद्धा पर्याय लिहिताना चुकतात. पर्याय वाचताना नेहमी गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हणजे 2 संख्येचा भागाकार आणि प्रमाण म्हणजे 2 संख्येच्या भागाकाराचा भागाकार. म्हणून गुणोत्तर 3/4 आहे. पहिले अंशातून छेदाला वाचा 3/4 हे उत्तर लिहा. इथं एखादा असाही विचार करेल सोप्या पद्धतीने की अर्धगोल आहे अंशाला, म्हणजे उत्तर अर्धगोल हे कमी असणार आहे.
आणि पूर्ण गोल आहे ते जास्त असणार आहे. म्हणजे पहिला पर्याय कमी, दुसरा पर्याय जास्त. हा पर्याय ड्रॉप झाला. पहिला पर्याय कमी, दुसरा पर्याय जास्त. हा पर्याय ड्रॉप झाला. आणि ज्याला लक्षात येईल की लिंबू कापल्यावर अर्ध लिंबू कापल्यावर वरचा पृष्ठभाग सुद्धा त्यात येतो, तो 1/2 लिहिणार नाही. अशा पद्धतीने 2019ला हा प्रश्न विचारलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे शिकलो आहे पहिलीपासून 8वी पर्यंत त्याचं योग्य युटिलायझेशन आणि एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने कॅल्क्युलेशन करणं म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं आहे. ते आपण सरावाने मिळवाल. अजूनही 50 दिवस आपल्याकडे आहेत. आपण आता उद्या राहिलेले काही आपले प्रश्न आणि मध्यमान हा घटक तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. आजच्या दिवशी इथेच थांबूया. धन्यवाद. गुड नाईट.